काटेपूर्णा व सोहळ अभयारण्यालगत गावात वनवा प्रतिबंधात्मक जनजागृती। अकोला वन्यजीव विभागामार्फत अकोला वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत जागतिक वन दिनानिमित्त 21 मार्चचे औचित्य साधून काटेपूर्णा व सोहळ अभयारण्यालगत असलेल्या गावांमध्ये जाऊन लोकांमध्ये जंगलात लागणाऱ्या वनव्यांविषयी विविध आकर्षक पोस्टर, बॅनर तयार करून जनजागृती करण्यात आली। यशवंत नागुलवार सर, उपविभागीय वनाधिकारी चेतन राठोड, सहाय्यक वन संरक्षक अकोला वन्यजीव विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सर्वप्रथम अंगारमुक्त जंगल अभियान प्रतिज्ञा वाचन करून जनजागृती करण्यात आली। काटेपूर्णा अभयारण्यालगत असलेल्या पिंपळशेंडा, फेंट्रा आणि पूरतर सोहळ अभयारण्यालगत गिरडा, सोमठाणा गावात जाऊन सरपंच, पोलीस पाटील, गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत जंगलाला आगीपासून वाचवण्याची शपथ घेण्यात आली। तसेच तेंदूपत्ता संकलन, नवीन कोवळा चारा यावा यासाठी, तसेच मोह फुले गोळा करण्यासाठी शेतातील कामं करताना लागलेली अंगार जंगलात शिरून जंगलाची अतोनात होणारी हानी टाळता यावी यासाठी ग्रामस्थांचे सक्रिय पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशानं प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे। सदर नोटीसचं गावात वाचन करून दवंडी देण्यात आली। निसर्ग कट्टाचे प्रमुख अमोल सावंत यांनी वन कर्मचारी हे उन्हाळ्यात खूप मोठ्या उष्ण वातावरणात प्रत्यक्ष जंगलात जाऊन आग विझवण्याची कामं करत असल्यामुळे त्यांना उष्माघाताच्या बचावापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं सनकुल होमिओपॅथीच्या गोळ्यांचं वाटप करण्यात वन कर्मचारी, रोजंदारी मजूर यांना वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी अमित शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी अकोला वन्यजीव परिक्षेत्र यांच्या पुढाकारानं परिक्षेत्रातील सर्व वन कर्मचारी यांच्यासह आजूबाजूच्या गावात प्रत्यक्ष भेटी देऊन जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।